छान आपण बाजारातून काशी पोवळा आणलेला आहे. आता त्याचे वरचे आपण रॅपर काढून घेऊया. थोडे हार्ड असते पण इझिली निघून जातात चाकून. तरी ट्राय करायला काही हरकत नाही. बघा होऊन जाते इझिली. त्याचे रॅपर काढल्यानंतर मग आतमधला जो नरम भाग असतो ना त्याचे मग छानपैकी बारीक बारीक पातळ असे काप करून घ्यायचे. कोवळ्याचा शिरा आणि आज आपण बोंड करणार आहोत. विदर्भातील लोकांना हे माहितीच आहे की बोंड कसे करायचे ते. आधीच्या काळामध्ये फार करायचे, कारण घरी शेतामध्ये कोवळं पिकायचं आणि छान ताजे ताजे त्याचे करायचे मग बोंड वगैरे. आणि आज आपण त्याचा हलवा पण करणार आहोत. कसं करायचं ते बघूया. समोर पातळ पातळ छान काप झालेले आहेत. आता कमी गॅसवर पाणी टाकून त्याला शिजवायचं आणि शिजवल्यानंतर मध्ये मध्ये 5-1 मिनिटांनी बघत राहायचं शिजले का ते. दाबून बघायचं. दबल्यावर कळतेच आपल्याला की शिजले की नाही शिजले. बघा आता शिजत आलेले आहे. आता आपण त्यामध्ये गूळ टाकायचा. कुणी कुणी साखर पण घालतात, आपण गूळ टाकूया. गूळ जरा पौष्टिक असतो, हेल्थसाठी पण चांगला असतो. ज्यांना गोड हवं आहे ते आपण गोड जास्त टाकू शकतात. कमी गोड हवं आहे कमी टाकू शकतात. स्वादानुसार गूळ टाकायचा आणि मग त्याला अजून थोडं विरघळू द्यायचं. 2 मिनटं अजून झाकण ठेवून. बघा आता झालेलं आहे. आपला हलवा आता रेडी झालेला आहे. त्याला थोडं मॅश करून घेतलं. छान बाउलमध्ये काढायचं. त्यामध्ये खोबरा किस वरून टाकायचा आणि मग काजू बदाम वगैरे टाकायचे. विलायचीची पूड टाकायची थोडी. छान असा नरम मऊसूत असा मोठ्यांना लहान्यांना सर्वांना हा शिरा हलवा आवडतो. बघा ट्राय करून. आणि नंतर आता आपण याचे उरलेला जो आहे शिजवलेला कोवळ्याचा गर त्याचे आपण बोंड बनवणार आहोत. आता आपल्याला बोंड बनवायचे आहेत तर छान आपण रवीने पण मॅश करू शकतो. याला मॅश करून घ्यायचं छान. आणि यामध्ये आता कणिक टाकायची. जेवढे आपल्याला आवश्यकता आहे, जसे आपण भजे करतो त्यापेक्षा थोडं जाडसर, एवढी पुरे होईल एवढी कणिक टाकायची आणि छान त्याला मॅश करून घ्यायचं. भिजवून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं छान. कणिक जास्ती प्रमाणात पण नाही टाकायची, नाहीतर मग त्याची चव बिघडते. आणि मग ते एकजीव झाल्यानंतर छान आपले भजे जसे आपण काढतो ना तेलामध्ये तसे काढून घ्यायचे. आणि गरम गरम हे छान मऊसूत नरम नरम आपल्याला खायला मिळतात. मग धन्यवाद.